हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आज होती संकष्टी चतुर्थी, त्यानिमित्ताने जे देवघरातील म्हणजे देवभांडी होती तर ती सर्व मी क्लीन करून घेतली होती। त्याचबरोबर मंगळवार देखील होता, त्यामुळे मंगल कलश होता तर तो देखील मला चेंज करायचा होता, त्यामुळे जो मंगल कलशाचा तांब्या आहे तर तो देखील मी क्लीन करून घेतला। त्याचबरोबर जी महाराजांची मूर्ती आहे, गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती देखील मी क्लीन करून घेतली। जी काही पूजेला साहित्य किंवा फुले लागणार होती तर ती देखील मी आणून घेतली। यानंतर पूजा मांडणीसाठी मी सुरुवात केली। तर यावेळेस म्हणजे जी संकष्टी चतुर्थीची पूजा मी अशा वेगळ्या प्रकारे करत होतो, पण यावेळेस मी तशी केली नाही। फक्त देवघरामध्येच गणपती बाप्पांची मी सेवा केली आणि जेवढे आपल्याला त्यांची सेवा करता येईल तर तेवढी आपण सेवा करण्याचा प्रयत्न करायचा। कारण जेव्हा ही संकष्टी चतुर्दशी असते तर तेव्हा गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांच्या मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण करतात, त्यामुळे त्यांची जी सेवा आहे तर ती नक्की तुम्ही आवर्जून करा। कोणत्याही शुभ कार्याच्या पूर्वी नेहमी गणपती बाप्पांचे नाव घेतले जाते। त्यांचे मुख्य कारण म्हणजे गणपती बाप्पा विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात। गणपतीच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आणि महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगती होते। मान्यतेनुसार गणपतीला ज्ञानाची देवता मानले जाते। त्यांची नियमित पूजा केल्यामुळे तुमचं अभ्यासामध्ये लक्ष लागते, त्याचसोबत तुमच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाचे कामे पूर्ण होतात। अशा प्रकारे जी काही देवांची भांडी होती तर ती सर्व मी क्लीन करून घेतली। त्याचबरोबर जी महाराजांची मूर्ती होती तर ती देखील मी क्लीन करून घेतली। आणि तुम्ही बघत आहात तर हा माझा गॅस ओटा आहे। तर तुम्हाला माहिती असेल तर मी म्हणजे जॉबसोबतच स्वामी सेवा देखील करतो, त्यामुळे म्हणजेच मला जशी शक्य होईल तर तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि जो माझा गॅस ओटा आहे तर तो थोडासा म्हणजे लहान आहे आणि जो स्वयंपाक आहे तर तो देखील मी म्हणजेच माझ्या हातानेच तयार करत असतो, त्यामुळे मला स्वामी सेवा करताना म्हणजेच कोणताही अडथळा येत नाही। कारण जेव्हाही आपण स्वामी समर्थांचे पारायण करतो किंवा आपल्याला 11 गुरुवार किंवा 21 गुरुवार करायचे असतात तर तेव्हा आपल्याला बाहेरचं अन्न वर्ज्य असतं। त्यामुळे जेव्हा म्हणजेच महाराजांचे मी 11 गुरुवार केले होते तर तेव्हा म्हणजेच मी माझा स्वयंपाक हातानेच करत होतो, त्यामुळे म्हणजेच मधामध्ये माझा गॅप नाही पडला। पण काही कारणामुळे म्हणजे जे गुरुवार होते तर ते थोडेसे लांबले। तर जो 11वा दिवशीचा म्हणजेच 11वा जो गुरुवार होता आणि त्याचं उद्यापन मी कशाप्रकारे केलं तर त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येईल की तुम्ही कशाप्रकारे स्वामींची सेवा करू शकता। आणि मी तरी म्हणजे जॉबसोबतच स्वामी सेवा करत असतो आणि स्वामींचे जे अनुभव आहेत तर ते देखील मला खूप छान आलेले आहेत, त्यामुळे स्वामी सेवा करायला म्हणजे जास्त मला आवड आहे। कारण जेव्हाही मी स्वामी सेवा करतो तर तो दिवस म्हणजे ज्या दिवशी मी स्वामी सेवा करतो तर तो दिवस माझ्यासाठी म्हणजे खूप छान जातो। म्हणजेच सर्व जे दिवस आहेत तर तेच खूप छान जातात। आणि जेव्हाही आपला गुरुवार असतो म्हणजे स्वामींचा वार असतो तर तेव्हा तर स्वामींची मी म्हणजेच मनापासून सेवा करतो, जेणेकरून स्वामींचा जो आशीर्वाद आहे तर तो नेहमी आपल्या पाठीशी राहतो। तर तुम्ही बघत असाल तर ते माझं किचन आहे, म्हणजेच हे जे किचन आहे तर याच्यामध्येच मी स्वामींचं जे देवघर आहे तर ते एका कोपऱ्यामध्ये केलेलं आहे। दुसऱ्या साईडला म्हणजेच किचनचा ओटा आहे आणि तिथेच बेसिंग देखील आहे। म्हणजे जे काही मला भांडी लागतात पूजेला तर ती सर्व मी बेसिंगमध्येच क्लीन करतो। आणि म्हणजे गॅसचा ओटा छोटा असल्यामुळे जी काही मला पूजेला साहित्य लागतं तर ते मी गॅसच्या जवळच म्हणजेच काढत असतो। आणि जसं म्हणजे साहित्य पूजेला लागतं, कारण आपण एखादी गोष्ट डोळ्यासमोर आपल्या असली तर ती पटकन लक्षामध्ये येते, नाही तर मग काही ना काही राहूनच जाते। आणि सेवा म्हटलं म्हणजे त्या दिवशी आपल्याला पूजा वगैरे करायची असली तर त्या दिवशी पूजेची मांडणी देखील बरीचशी मोठी असते, त्यामुळे मी तरी जे काही पूजेला साहित्य लागतं तर ते अगोदरच काढून घेतो आणि त्यानंतर मग स्वामी सेवेला मी सुरुवात करतो। तर तुम्ही बघत असाल तर हा मंगल कलश आहे, तर हा देखील म्हणजेच आता बरेच महिने झाले मी हा ठेवत आहे। कारण मधामध्ये मी जेव्हा गावाकडे गेलो होतो तर तेव्हा हा तांब्या मी गावाकडून घेऊन आलो होतो आणि अजून माझ्याकडे म्हणजेच मार्केटमध्ये देखील मी 2 तांबे घेतले होते। म्हणजेच एक तांब्या मी यूजसाठी घेतला होता आणि एक जो जर्मन सिल्वर असतं तर तो एक तांब्या घेतला होता, त्याच्यावर अष्टगणपती आहेत। तर जेव्हाही गणेश चतुर्थी किंवा स्वामींची मी पारायण वगैरे करतो तर तेव्हा मी तांब्याचा तो यूज करतो आणि तो तांब्या तुम्ही बघितला असेल तर खरंच खूप छान तांब्या आहे। म्हणजे त्याची क्वालिटी देखील खूप छान आहे आणि आपल्याला तो म्हणजे क्लीन देखील करायचं काम नाही, फक्त एकदा जर आपण धुवून ठेवला तर नंतर तो आपण रियूज करू शकतो। यानंतर जो मंगल कलश होता तर त्याची देखील मी स्थापना करून घेतली आणि एकदम साधी आणि सोपी मांडणी आहे मंगल कलशाची। म्हणजे जास्त नियम देखील नाही आहेत त्याचे, फक्त मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही तो तांब्या किंवा जो नारळ तुम्हाला अगर चेंज करायचा असेल तर तो तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेला अशा प्रकारे तुम्ही तो नारळ चेंज करू शकता, किंवा तुम्हाला कलशाची पानं देखील तुम्ही या वारी चेंज करू शकता। कारण हे दिवस म्हणजेच महालक्ष्मीला प्रिय असे दिवस आहेत, त्यामुळे आपण या दिवशी त्यांची सेवा करू शकतो आणि मंगल कलशाची सेवा करणं म्हणजेच महालक्ष्मी देवीची सेवा करणं असा होतो। जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी कुंचम सेवा कशा प्रकारे करावी याची संदर्भात माहिती दिलेली आहे। जर तुम्ही कुंचम सेवा आतापर्यंत केली नसेल तर तुम्ही नक्की करा। कुंचम सेवेचे देखील खूप छान अनुभव येत आणि बऱ्याच जणांना त्याचे अनुभव देखील आलेले आहेत।
माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला म्हणजे देवपूजाच बघायला मिळेल, कारण जास्त करून मी स्वामींची सेवा करत असतो आणि ती म्हणजे कशाप्रकारे करतो जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येईल। त्यामुळे तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करत असतो जेणेकरून तुम्ही देखील तशाप्रकारे स्वामी सेवा किंवा पूजा मांडणी करू शकता, कारण जी कोणतीही मी पूजा करतो तर तीच मी तुमच्यासोबत शेअर करत असतो। एरवी म्हणजेच बाहेरचा किंवा इथलचा जिथे मी राहतो तर तिथलचा मी व्हिडिओ वगैरे काही शेअर केला, म्हणजेच तुम्हाला देखील माझे जे स्वामी सेवेचे किंवा जी कोणती मी पूजा मांडणी करतो तर त्याचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील, जेणेकरून तुम्हाला देखील ते यूजफुल होतील। कारण जेव्हाही आपण जॉब करतो तर जॉबसोबत सर्व हे मॅनेज करणं म्हणजे थोडंसं कठीण होतं, पण आपण टाईमातला टाईम काढून कशाप्रकारे स्वामी सेवा करू शकतो तर हे तुम्हाला नक्कीच दिसत असेल। तर मी म्हणजे स्वामी सेवा केल्यानंतरच जो स्वयंपाक आहे तर तो मी करत असतो आणि त्यानंतर स्वामी सेवेला म्हणजेच स्वामींना नैवेद्य दाखवून त्यानंतर मी तो स्वतः ग्रहण करतो आणि त्यानंतर मग मी ऑफिसला जात असतो। म्हणजे माझ्या ऑफिसचा टाईम 10 वाजताचा आहे, त्यामुळे सकाळी मी 6 वाजता उठत असतो जेणेकरून माझी जी सर्व कामं आहेत तर ती सर्व व्यवस्थित होतील। आणि तुम्ही बघत असाल तर हा रांगोळीचा साचा म्हणजेच हे लाकडाचे, म्हणजेच माझ्याकडे 2 प्रकारचे रांगोळीचे साचे आहेत, एक लाकडाचे आणि एक प्लास्टिकचे। तर हे म्हणजेच मी दोन्ही पण वेगवेगळ्या ताईंकडून बनवलेले होते, कारण जेव्हा सर्वात सुरुवातीला माझ्याकडे म्हणजेच कोणते साचे नव्हते तर तेव्हा मी लाकडाचे साचे ऑनलाईन बनवले होते। कारण इथे म्हणजेच तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की तिथलच्या मार्केटमध्ये आपल्याला जशा वस्तू हव्या असतात तर तशा इकडे मिळत नाहीत, त्यामुळे बऱ्याचशा ज्या पूजेच्या वस्तू आहेत तर ते मी ऑनलाईनच बनवत असतो। आणि हे जे रांगोळीचे साचे आहेत किंवा प्लास्टिकचे रांगोळीचे साचे आहेत तर ते देखील मी ऑनलाईनच बनवले होते। तर हे जे लाकडाचे रांगोळीचे साचे आहेत तर हे देखील म्हणजे छान आहेत आणि त्याचबरोबर जे प्लास्टिकचे होते तर ते देखील आहेत। त्यामुळे माझ्याकडे जो गणपती बाप्पांचा साचा होता तर तो लाकडामध्ये होता, तर आज गणपती बाप्पांची सेवा करायची होती, त्यामुळे अशा प्रकारे हा रांगोळीचा साचा मी इथे यूज केला। आणि तुम्ही बघत असाल तर रांगोळी खूप छान प्रकारे पडते आणि आपला बराचसा टाईम वाचतो। म्हणजेच जे कोणी जॉबवर असतील किंवा ज्यांना रांगोळी काढणं शक्य होत नाही तर त्यांनी अशा प्रकारे साच्यांचा नक्की यूज करा, जेणेकरून तुमचा देखील टाईम वाचेल आणि तुमची पूजा देखील दिसायला खूप छान दिसेल। तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती आणि गणपती बाप्पांची सेवा होती तर तुम्ही करून घेतली तर गणपती बाप्पांना या दिवशी तुम्ही दुर्वा आणि लाल फूल नक्की आवर्जून व्हा, जेणेकरून गणपती बाप्पांना ते खूप प्रिय आहे। आणि गणपती बाप्पांची जेवढी सेवा होईल म्हणजे गणपती बाप्पांचा अथर्व शीर्ष जे आपल्याला नित्यसेवेमध्ये आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायला सांगतात तर त्या सेवा तुम्ही नक्की करा किंवा तुमच्या मुलांकडून देखील त्या करून घ्या। तर मला देखील म्हणजेच जी गणपती बाप्पांची सेवा आहे तर ती मी म्हणजेच लहानपणापासून करतो, कारण माझ्या मम्मी माझ्याकडून गणपती बाप्पांची जी सेवा आहे तर ती करूनच घेते, कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, त्याचबरोबर ते बुद्धीचे देखील देवता आहेत, म्हणजे जेणेकरून आपल्याला अभ्यासामध्ये देखील कोणती अडचण येत नाही। तर अशा प्रकारे हे पुस्तक आहे नित्यसेवेचं, तर यातूनच मी ज्या काही मला सेवा करायच्या असतात तर त्या मी करत असतो। तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा।